जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण आलोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे बापर घुमा देवीवर बापर घुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सगळ नाशिवंत देह जाणार सगळ मोकळा करा आयुष्य घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ आयुष्य घातो काळ संत समागमे धरोनी आवडी संत समागमे धरोनी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्था करावी तातडी परमार्था नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान नाशिवंत देह हो नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहारे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहारे लोकीच्या व्यवहारे मी डोळी धुरी भरून राह नका डोळे धुरी भरून राह नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ डोळे डोळे भरोसे राहो डोळे भरोसे राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार हो नाशिवंत देह जाणार
विठोबार घुमाई 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार करावया पार भावसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावया पार भावसिंधू करावया पार भावसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो आयुष्य का तो सावधान आयुष्य
झरे ग रे झरे ग प ध ध प ध प ग प ग रे ग रे झरे झ झरे ग प ध ध ध ध झरे ग प ध ध ध ध झरे ग प ध ध ध ध आयुष्य गातो आयुष्य गातो काळ सावधान आयुष्य गातो काळ सावधान नाशिवंत मोकळा करा मोकळा दबलेला आवाज भगवान की जय गंगागिरी महाराज नारायण महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज बोलो रे भाई सब संतान की जय क्षणाहाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान संत समागमे धरोनी आवडी करावी तातळी परमार्थ नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो काळ सावधान तो का म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण संत त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजन सांद्रे लांबुदाभं जगन्नेदपाणे मंडनं मंडनान तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमुलं गुरुर्मूर्ते पूजामुलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेदितं संवितं पुण्यं कराले सिद्धन्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज शुचिः शीलः समोदक्षः सप्रताप्य जितेन्द्रियः तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने स्वर्गीय दत्तात्रेय रंगनाथ राशीनकर 33व्या वर्षामध्ये ज्यांचा मृत्यू झाला कमी वयामध्ये, आज या ठिकाणी त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
दत्तात्रय रंगनाथ राशीनकर यांचं पुण्यस्मरण आहेत. त्यांचे वडील रंगनाथ जगन्नाथ राशीनकर, आई सौ राधाबाई रंगनाथ राशीनकर, बंधू भाऊसाहेब रंगनाथ राशीनकर, पत्नी वृषाली दत्तात्रय राशीनकर, मुलगा चिरंजीव श्रेयस दत्तात्रय राशीनकर, चिरंजीव विराज दत्तात्रय राशीनकर, समस्त राशीनकर परिवार, त्यांचे आप्तेष्ट मित्रगण भक्तगण. स्वर्गीय दत्तात्रय रंगनाथ राशीनकर अल्पवयामध्येच आणि हृदयविकाराने ज्यांचा मृत्यू झाला, मला वाटतं रेल्वे चौकीवर सर्व्हिसलाही आणि होते. अतिशय परिवाराला दुःख झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची क्षमता परिवारामध्ये निर्माण हो आणि हा राशीनकर संपूर्ण परिवार बेटाशी जोडलेला आणि बेटाचा भक्त परिवार आहे. जीवनामध्ये प्रसंग येतात, काही प्रसंग येतील सांगता येत नाही. आता आलेल्या प्रसंगाला सामोरे जावंच लागतं, मात करावीच लागते. आणि म्हणून या परिवारावर हे दुःख पेलवण्याची जी काही पाळी आलेली आहेत, ते सामर्थ्य त्यांना भगवान देवो. आणि दत्तात्रय रंगनाथ राशीनकर याला सुद्धा आत्म्याला चिरशांती लाभो, हीच प्रभूचरणी प्रार्थना. विठाला 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 विठाला. हो, क्षणाक्षणाला माणसाने विचार करावा. विचारा वाचून न पाविजे समाधान. जीवनामध्ये समाधान प्राप्त करायचं असेल तर विचार करावा लागेल. अविचारी माणसं समाधानी नसतात. कुठल्याही क्षेत्रात असू द्या, नोकरी क्षेत्रामध्ये असेल, विचार करावा लागतो आलेल्या पगारातून महिना कसा काढायचा. पुन्हा उद्या मुलं मोठे होणार, त्या शिक्षणाचा खर्च करावा लागणार आहे. त्याच्याकरता बॅलन्सही पडलं पाहिजे, खर्चही मापात ठेवला पाहिजे. नाहीतर काहीला विचारच नाही, नंतर रडायची पाळी येते. पगार आला की पहिल्या आठवड्यामध्ये गोल्डन वीक, पहिला गोल्डन वीक, दुसरा सिल्वर वीक, तिसरा आठवडा कॉपर वीक, आणि चौथ्या आठवड्याला पाहुणे आले तर चहा पत्तीला पैसे नाही. मग घरातले रद्दीचे पेपर वीक. बायकोला सांगतोय पेपर घेऊन जा रद्दी दुकानातून आणि त्याची चहा पत्ती घेऊन ये. अविचारी माणसाची अवस्था असते. म्हणून विचारी मनुष्य संसारात सुखी असतो. चालताना ठेच लागू नये म्हणून काही लोक सावध असतात, विचारवंत आधीच सावध होतात. काही लोक ठेच लागल्यानंतर सावध होतात. काही जीवनभर ठेचा खातच राहतात पण कधीच सावध होत नाही. एकदा ठेच लागल्यानंतर सावध होण्यापेक्षा ठेच लागूच नाही म्हणून आधी सावध होणं गरजेचं आहे. जीवनामध्ये सुखदुःख येतात, पण सुखी जीवन जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी दोची हरिरंगी नाचे. धन्य जगी दोची हरिरंगी नाचे. भक्ती प्रेमाचा कल्लोळ.
सुख दुःख समान सगळं जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्भुत भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. काही लोक विनाकारण दुःख करून घेतात, कशाचंही दुःख करतात. चालता चालता पायाखाली मुंगी मिलीला दुःख झालं, विनाकारण जीवाची हत्या घडली. एकाने अख्खी कोंबडी शिजून पोटात घातली, अजिबात तकलीफ नाही. आता याने याच्या पायाखाली मुंगी मिली दुःख झालं, याने कोंबडी खाल्ली कुठं दुःख आहे. हातानं फार टेस्टी होती म्हणते. सुखदुःख हे अंतकरणाची अवस्था आहे महाराज. भूतानाम देव चरितम दुःखायच सुखायच सुखाय वै साधुनाम तादृश्याम जदात्मना. एका माणसाला 2 मुली होत्या. दोन्ही मुलींचे लग्न झाले. मुली रंगल्या संसारात. बापाला आठवण झाली मुलींची. फार दिवस झाले मुली म्हणजे एकही मुलगी आली नाही. आता मुली नाही आल्या, त्या संसारात गुंतल्या. पण आता आपण तरी चला मुलीला भेटायला. त्यांनी ठरवलं मुलीला भेटायला जायचं. गेला मुलीच्या घरी. मुलीला खूप आनंद झाला. मला बापाला भेटायला शक्य झालं नाही, पण बाप भेटायला आलाय. खूप स्वागत केलं मुलीने. रात्री असा मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्रभर नुसता धो 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 पाऊसच पडत होता. सकाळी उठून पाहिलं तर सगळे तडे तुडुंब भरले. नद्या व्हायला लागल्या. पाणीच पाणी. नांगरटीतून पाणी वाहत होतं. एक तर दुष्काळ पडलेला होता आणि मृग नक्षत्र लागलेलं. त्याचा एवढा पाऊस. त्या मुलीला इतका आनंद झाला. किती दिवसांतर बापाचे पाय घराला लागले आणि आनंदीचा आनंद. तिने पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला, पाहुणचार केला, 4-2 दिवस राहण्याचा आग्रह केला. बापाने सांगितलं मला वेळ नाही आहे, दुसऱ्या मुलीकडे जायचं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलीकडे गेला. तिथे असंच घडलं. रात्री 10 वाजता धो धो पाऊस सुरू झाला. मुलगी उठून बसली, लागली मोठ्या मोठ्याने रडायला. बापाने विचारलं काय झालं? म्हणजे आजच संध्याकाळी विटाची भट्टी पेटवली. आजच संध्याकाळी विटाची भट्टी पेटवली आणि वरून धो धो पाऊस सुरू झाला. 2 लाख विटाचं वाटोळ झालं. बापाचे पाय घराला लागले आणि 2 लाख विटाचा नाश झाला. आजच्या काळात 2 लाख विटा म्हणजे मोठं नुकसान आहे. ते काय 7-8 भाव असत ना, काय ते 8,000 रुपये. 7 2 लाखाचे किती झाले? 14 लाख झाले ना हो. 14 लाखच नुकसान झालं. ती पोरगी रडत नाही तर काय बरं. आता एकाच बापाच्या 2 पोरी आहेत. एकीला पेरणी करायची, तिला आनंद झाला. हिने विटाची भट्टी पेटवली, हिला दुःख झालं. एकच वस्तू एकाला सुखाला कारण ठरते तर दुसऱ्याला दुःखाला कारण ठरू शकते. म्हणून सुख काय दुःख काय हा प्रत्येकाचा विचाराचा विषय आहे. याच्याही पलीकडं कोणता विचार करायचा आहे? या संसाराचा विचार करायचा आहे. या संसारातून तरुण जायचा विचार करायचा आहे. करीता विचार, करीता विचार, तो हा दृढ संसार, तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे समर्थे, करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. विचार करून पाहिलं तर संसार किती दृढ आहेत. ब्रह्मादिकांना देखील स्वसामर्थ्याने हा संसार सागर तरता आला नाही. म्हणून विचार करा. काही लोक नको तो विचार करतात. एक मनुष्य नेहमी दारात बसलेला असायचा. त्या दारासमोरून त्या गल्लीने काही गाई म्हशी जायच्या. एका माणसाची एक म्हैस होती. त्या म्हशीची गोल शिंग होती.
हा काय करायचं, शिंगाकडेच पाहिजे सारखा. बरेच दिवस शिंगात पाहत राहिले. एक दिवस त्याने शिंगात डोकंच घातलं. ते जाताना डोकं घुसलं, ते पण निघेना ते डोकं. म्हैस लागली पळायला, हा लागला घाबरायला, मोठ्या वेळी ओरडायला लागला. गावकरी गोळा झाले, लोकांनी म्हशीला धरलं. डोकं काढण्याचा प्रयत्न केला, डोकंच नाही घेना. शेवटी कापावं लागलं ते शिंग. शिंग कापल्यानंतर याचं डोकं काढलं. एक म्हणला, काय मूर्ख माणूस आहे, थोडा विचार तर करायचा. म्हशीच्या शेंगात डोकं आधीच असतं का? थोडा विचार. मी 2 महिन्यापासून विचार करीत होतो डोकं घालायचं का नाही. काय विचार म्हणावं याला. संसारामध्ये नको ते विचार करतात लोक आणि पश्चाताप करून रडत बसतात. कोणता विचार करायचा आहे? या संसार सागरातून तरुण जाण्याचा विचार करायचा आहे. तो क्षणक्षणाला विचार करायचा आहे. प्रथम चरणामध्ये क्षणक्षणी हाची करावा विचार, 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 क्षणक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भाव सिंधू, तरावया पार भाव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तरावया पार भाव सिंधू, तरावया पार भाव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार सिंधू. क्षणाक्षणाला विचार करा. विचार घडण्याकरता विचारिता काही तवहे मन हाती नाही. जोपर्यंत तुमचं मन स्थिर होत नाही तोपर्यंत विचार घडत नाही बरं का. विचार घडण्याकरता मन हातात पाहिजे, मनावर निग्रह पाहिजे, मनावर ताबा पाहिजे. आणि हे मन परमात्म्याच्या चरणावर लावावं लागतं महाराज. क्षणक्षणाची करावा विचार. कशाचा विचार करायचा? तरावया पार भवसिंधू, या भवसागरात अडकलेला जीव आहे. भव म्हणजे संसार. संस्कृत मध्ये भू धातू आहेत. भू धातूचा भव झाला. मग भव म्हणजे काय झालं? होणे, निर्माण होणे. निर्माण काय झालं म्हणजे जग, या संसार. जो निर्माण झाला तो संसार. आणि हा संसार सागर आहेत, भवसागर आहेत. आणि अशा या भवसागरातून तरायचं आहेत, कारण याच्यात अडकलाय जीव. कौसल्याने घर सुदृढ पै केले, दोन्ही दार लिंपून यात गुंतू गुंतू मेले. कोशकिळा असतो ना, तो काय करतो? कोश तयार करतो आणि त्या कोशाचं दार बंद करून टाकतो, त्याच्यातच गुदमरून मरतो. दोन्ही दार लिंपून यात गुंतू गुंतू मेले. तसा संसारामध्ये मनुष्य संसाराच्या बाहेर पडण्याचा दरवाजा बंद करतो. संसाराच्या बाहेर पडण्याचा दरवाजा म्हणजे मोक्ष आहेत, मुक्तीचा मार्ग आहेत, निवृत्तीचा मार्ग आहेत. पहा, निवृत्तीचा मार्ग न स्वीकारता प्रवृत्तीमध्ये आणि प्रपंचामध्ये इतका अडकतो.
इतका अडकतो की आता बाहेर पडायला संधीच नाही ठेवीत. मग पोरांच्या लाथा खातो तरी घर सोडित नाही. काही लोकांना घरी खूप अपमानास्पद जीवन मिळतं. काही लोकांचं सहन करीत सुद्धा कमालच आहे. आयुष्यभर सहन करीत करीत आयुष्य घातलं, पण कधी घराच्या बाहेर पडले नाही. कधी परमार्थ आलं तिकडे पोराच्या लाता का खायन जाऊ आपलेच पोर आहे मारले काय फरक पडतो. काही खूप निर्लज्ज असतात हो. आता संसारात राहिल्यावर निर्लज्ज बनावंच लागेल त्याला वाटतं. कुठं सोडून जाणार आहेत. असे काही कोडगे झालेले असतात. शेया खाऊन खाऊन लाथा खाऊन खाऊन बाहेर बोलत नाही. ते बाहेर फक्त सभ्य राहतात. घरात गेल्यावर लाचार. अशा प्रकारे संसारामध्ये इतका अडकतो की संसारातून बाहेर पडण्याकरिता यांनी दरवाजाच ठेवला नाही. दोन्ही द्वार लिंपून यात गुंतू गुंतू मेले. मोक्षाचा द्वार मोकळं ठेवला पाहिजे. मग विचार करा. हा भवसागर तरुण जाण्याचा विचार करा. तो एक क्षणाक्षणाला विचार करा. मग एक विचार करा म्हणजे काय करा नेमका. हा संसार आहेत. हा संसार नाशवंत आहेत. एक दिवस सोडून जावं लागेल. प्रत्येकाला सोडून जावं लागलेलं आहे. आणि कोणत्या क्षणी काय वेळ सांगता येत नाही. साथ देती नहीं हो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है हो किसी का. साथ देते नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. हो क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं हो किसी का. साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं. क्या भरोसा है इस जिंदगी का. हो क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. ओठ म्हटल्यावर ठ म्हणायच्या अगोदर तिथं पोहोचावं लागेल महाराज. बहाणे चालणार नाही तिथं. माझं अमुक काम राहिलं तमुक काम राहिलं काही चालत नाही. किती पैसा असू द्या तिथं वशिलाही चालत नाही. पैसाही चालत नाही. या पैशाला काय किंमत आहे. एका क्षणात मोदींनी जाहीर केल्याबरोबर झिरो झाले. मोदींनी सांगितलं आज रात्री 12 वाजेपासून 1500च्या नोटा बंद. दुसऱ्या दिवशी झाला कागद. गव्हर्नरची सही आहे म्हणून त्याची किंमत नाही तर तो कागद आहे हो. कशाचा अभिमान करतो मनुष्य. अरे मग अशा प्रकारे धनद्रव्य संपत्ती त्या ठिकाणी उपयोगी येत नसते. म्हणून सावधान करतायत आपले संत. विचार करा. आणि विचार केल्यावर भगवत भजनाची इच्छा निर्माण होईल महाराज. नरतनु से आया बाबा मुख कमल तो अच्छा है. राम भजन तो क्यों ना करे. नरक कुंड में डूबता डूबता है. राम भजो तुम राम भजो तुम राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे. राम भजो तुम राम भजो तुम राम भजो तुम भवजल पार करे. कहाँ से आया कहाँ जाना है. आया कहाँ जाना है. ए सुधरा गो मन मोर
पडेगा तन अंधेरा पड़ेगा तन मो राम भजो राम भजो राम भजो राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे राम भजो तुम राम भजो राम भजो राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार भवजल पार भवजल पार नरतनु से आया बाबा. काय करायच्या मध्ये राम भजो तुम राम भजो तुम भगवंताचं भजन कर. कहाँ से आया कहाँ जाना है ए सुदरा को मनमो एक गिनमो सबही जावे अंधेरा पड़ेगा तनमो तनमो. एक खिनमो सबही जावे अंधेरा पडेगा तनमो. कुठून आलाय कुठं जायचंय सावधान. क्षणोक्षणाची करावया विचार तरावया पार भवसिंधू. हे शरीर एक दिवस नष्ट होणार आहे. किती आयुष्य असू द्या. ब्रह्मदेवाचं किती आयुष्य होतं. 1000 चतुर्युग झाल्यानंतर एक दिवस व्हायचा ब्रह्मदेवाचा. एक चतुर्युग आहे 43,20,000 वर्षाचं वर्ग. 43,20,000 वर्षाचं एक चतुर्युग आहे. असे 1000 चतुर्युग जेव्हा होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढेच 1000 चतुर्युग होतात तेव्हा एक रात्र होती. असे दिवस वर्षाचे 365 दिवस. असे 100 वर्ष आयुष्य म्हणजे किती वर्ष गेले. एवढं आयुष्य आहे तरी त्याला सुद्धा एक दिवस मरावं लागतं. याच्या पलीकडे सांगू लोमहर्षी ऋषी होते. लोमहर्षी या लोमहर्षी ऋषीची कथा जर तुम्ही पाहिली ना हे डोक्यावर चटई ठेवून तपस्याला बसले. एका साधू विचारलं बाबा तुम्ही चटई ठेवून का बसले. एखादी झोपडी बनवायची ना. कशाला आयुष्य वाया घालायचं. आयुष्य तरी किती की आपलं. यांचं आयुष्य किती माहिती का. ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं की यांचं एक केस कमी होतो. मग असे केस किती आपल्या अंगावर. असे केस आपल्या अंगावर 3.5 करोड. विश्वास नसेल तर मोजून पहा. कमी भरले तर काहींची गळती झाली ना. कोणी मग ज्याची गळती झाली त्याचे कसे काय भरले 3.5 करोड. एकदा अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला सभेमध्ये. बिरबल नव्हता. अकबराने सभेत प्रश्न विचारला आपल्या राज्यात कावडी किती. कोणाच सांगता आले नाही. मोजलेच नाही सांगणार काय. पण 2 दिवसानंतर बिरबल आला. तोच प्रश्न विचारला आपल्या राज्यात कावडी किती. बिरबलने सगळे 79,775 म्हणले. कसं काय म्हणजे मोजून पहा. आणि जर कमी भरले तर जेवढे कमी भरतील तेवढे बाहेर पाहुणे गेले. जास्त भरले तर जेवढे जास्त भरतील तेवढे बाहेरून पाहुणे आले. माझा आकडा काय. त्यालाही बुद्धी लागते ना. तसं तुम्ही केस मोजून ठेवा. मी 3.5 करोड सांगितले. कमी भरले तर गळती झाली. जास्त भरले तर एक्स्ट्रा उगवले. पण 3.5 करोडचा आकडा तुम्हाला काय. 3.5 करोड रोम असतात. मी सांगत होतो. मग त्या लोमहर्षी ऋषीचं आयुष्य किती आहे. पण एवढं जरी आयुष्य असलं तरी एक दिवस ते सुद्धा संपणार आहे. मग हे शरीर शेवटी नाशवंत आहे. हे जाणारच आहे. आणि काळ याची वाट पाहतोय. द्वितीय चरणामध्ये नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ रब्बर घुमाई रब्बार घुमाई विठोबार घुमाई विठोबार हरि हरि जय जय हरि 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 जय जय हरि जय जय ओ विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार ओ वेळ भरपूर झालेला आहे 10-5 मिनिटात आवरून घेऊ आपण कारण इथपर्यंत यायलाच खूप वेळ झाला प्रत्येक गावात जेसीबीत फुलं आणि आता जिकडे जेसीबी उभे होते बेटातून निघल्यापासून इथं येईपर्यंत कितीतरी वेळ गेला आणि म्हणून बेटातही खूप गर्दी होती त्यामुळे जास्त वेळ कीर्तन करणार नाही कारण वेळ फार झालेला आहे लांबून लांबून पाहुणे मंडळी आले तर आता 2:30 वाजलेले आहेत 10-5 मिनिटात आवरून घेऊ आपण या ठिकाणी या श्राद्धाच्या निमित्ताने
हा स्वर्गीय दत्तात्रय रंगनाथ राशीनकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक भजनी मंडळाला ज्ञानेश्वरी दिली जात आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला महाराज की जय. आता ग्रंथ दिला पण पारायण करा त्याचं, नाही तर दिल्याबरोबर ठेवून देऊ नका. अलीकडच्या काळात ज्ञानेश्वरी पारायणाकडे दुर्लक्ष होत चाललंय. लोक भलतेच पारायण सुरू केले लोकांनी, ज्ञानेश्वरी दिली सोडून. ज्ञानेश्वरी म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे. ज्ञान ईश्वरी, ईश्वरी ज्ञान ज्यामध्ये आहे ती ज्ञानेश्वरी आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. म्हणून अवश्य आपण ज्ञानेश्वरी वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी, पहावी पंढरी. असो, या ठिकाणी रंगनाथ जगन्नाथ राशीनकर त्यांचे वडील आहेत. सौ राधाबाई रंगनाथ राशीनकर आई आहेत. बंधू भाऊसाहेब रंगनाथ राशीनकर, त्याचप्रमाणे पत्नी श्रीमती वृषाली दत्तात्रय राशीनकर, चिरंजीव यश आणि विराज, समस्त राशीनकर परिवार, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या आप्तेष्ट मित्रगण, सर्वांना धन्यवाद. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहेत, हा जाणार आहेत आयुष्याची, आणि गिनती करीत आहेत, आणि म्हणून सावधान. मग काय करावं? सांगितलं सत्संग करावा, सत्संगाची आवड धरावी आणि परमार्थाची तातडी करावी. तृतीय चरणामध्ये संत समागमाची आवड धरा आणि परमार्थाची तातडी करा. कोणत्या दिवशी आटेगेल सांगता येत नाही. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण आलो त्यांची ती स्थिती झालेली आहे वयाच्या 33व्या वर्षी, आणि हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे. कोणाच्या जीवनात काय प्रसंग येईल सांगता येत नाही. आणि म्हणून पुढं महाराज सांगतात, डोळ्यात धूर घालून बसू नका. या लोकांमध्ये व्यवहारामध्ये अडकून डोळ्यात धूर घालून बसू नका. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे लोकीचा व्यवहार, 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 तुका म्हणे लोकीचा व्यवहार.
नाशिवंत दे जाणार सकळ हो नका डोळे दुरे भरोनी राहो नका डोळे दुरे भरोनी राहो नाशिवंत दे जाणार सकळ नाशिवंत दे जाणार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली